लिव्हिंग विलच्या नोंदणीबाबत महाराष्ट्र अग्रेसर. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी. कल्पना करा, एखादी व्यक्ती गंभीर आजारामुळे कायमची बेशुद्ध आहे आणि उपचारांमुळे बरे होण्याची कोणतीही शक्यता नाही. अशा वेळी त्या व्यक्तीची इच्छा काय होती हे कोण ठरवणार? कुटुंबीय, डॉक्टर की कायदा? या प्रश्नाचे उत्तर आहे लिव्हिंग विल. आणि आता महाराष्ट्राने याच्या नोंदणीसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. भाग 1. लिव्हिंग विल म्हणजे काय? लिव्हिंग विल म्हणजे एखाद्या व्यक्तीने पूर्ण शुद्धीत आणि स्वेच्छेने केलेली अशी लेखी घोषणा की भविष्यात जर ती असाध्य अवस्थेत गेली आणि स्वतः निर्णय घेण्यास सक्षम राहिली नाही तर तिच्यावर कोणते जीवनरक्षक उपचार करावेत किंवा करू नयेत. याचा उद्देश जीवन संपवणे नसून व्यक्तीच्या इच्छेचा आदर राखणे हा आहे. भाग 2. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. भारतात सर्वोच्च न्यायालयाने 2018 मध्ये आणि त्यानंतरच्या निर्णयांमध्ये लिव्हिंग विलला कायदेशीर मान्यता दिली. न्यायालयाने स्पष्ट केले की व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, त्याचप्रमाणे सन्मानाने मृत्यू स्वीकारण्याचाही अधिकार आहे. त्यामुळे विशिष्ट परिस्थितीत लिव्हिंग विलचा विचार केला जाऊ शकतो. भाग 3. महाराष्ट्र का चर्चेत आहे? आता महाराष्ट्राने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लिव्हिंग विलच्या नोंदणीची प्रक्रिया प्रभावीपणे सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यामुळे नागरिकांना स्पष्ट कायदेशीर प्रक्रिया उपलब्ध होईल. डॉक्टर आणि रुग्णालयांना निर्णय घेणे सुलभ होईल. कुटुंबियांवरील मानसिक ताण कमी होऊ शकतो. अनावश्यक कायदेशीर वाद टाळण्यास मदत होईल. भाग 4. लिव्हिंग विलचे फायदे. व्यक्तीच्या इच्छेचा सन्मान होतो. कुटुंबियांना कठीण निर्णय एकट्याने घ्यावा लागत नाही. डॉक्टरांना कायदेशीर आधार मिळतो. शेवटच्या टप्प्यातील उपचारांबाबत स्पष्टता निर्माण होते. भाग 5. काही गैरसमज. अनेकांना वाटते की लिव्हिंग विल म्हणजे इच्छामरण, पण हे पूर्णपणे बरोबर नाही. लिव्हिंग विल म्हणजे आधीच व्यक्त केलेली वैद्यकीय उपचारांबाबतची इच्छा. इच्छामरण हा वेगळा कायदेशीर विषय आहे. प्रत्येक प्रकरणात वैद्यकीय आणि कायदेशीर निकष लागू होतात. भाग 6. समाजासाठी याचे महत्त्व. भारतात वृद्धांची संख्या वाढत आहे. दीर्घकालीन आणि असाध्य आजारांचे प्रमाणही वाढत आहे. अशा परिस्थितीत लिव्हिंग विलसारखी व्यवस्था रुग्णांचे हक्क सुरक्षित करते, कुटुंबियांना आधार देते आणि आरोग्य व्यवस्थेला अधिक जबाबदार बनवते. लिव्हिंग विल हा मृत्यूचा नाही तर व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा आणि सन्मानाचा विषय आहे. महाराष्ट्राने या दिशेने उचललेले पाऊल अनेक नागरिकांसाठी महत्त्वाचे ठरू शकते. या विषयावर तुमचे मत काय आहे? लिव्हिंग विलबाबत जनजागृती व्हावी असे तुम्हाला वाटते का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आजचा शतायुषी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.